शाळेचे शिक्षक, प्रिय विद्यार्थी, पप्पांचे सहकारी, सर्वांना माझा नमस्कार. मी साक्षी पाटील एका मुख्याध्यापकांच्या मुलीच्या नात्याने उभी आहे. खरं सांगायचं तर आज माझ्या मनात भावना खूप आहेत, पण एकीकडे पप्पांचा अभिमान पण वाटतोय आणि दुसरीकडे आयुष्यातील त्यांचा सुंदर पर्वाचा शेवट होत असल्याचं म्हणून मन भरून आलं आहे. 27 वर्ष, हे 27 वर्ष किती त्याग, किती जबाबदारी, किती या 27 वर्षात किती विद्यार्थ्यांचं भविष्य दडलंय हे कदाचित शब्दात सांगणं कठीणच आहे. मला आजही आठवतं सकाळी लवकर घराबाहेर, रात्री उशिरा येणं आणि विद्यार्थ्यांची काळजी, शाळेचं काम, या सगळ्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. तुम्ही विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातले गणित शिकवले नाही, तर आयुष्य जगण्याची कला शिकवली. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठा यांचा खरा अर्थ त्यांना तुमच्याकडूनच समजला. माणूसपदाने मोठा होत नाही, तर त्यांच्या स्वभावाने, प्रामाणिकपणाने आणि कर्माने मोठा होतो. तुम्ही माझे हिरो आहात, माझी प्रेरणा आहात आणि आयुष्यभर राहाल. तुमची मुलगी म्हणून ओळख मिळाली हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला लहानपणापासून विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी झटताना पाहिलंय. कित्येक वेळा तुम्ही स्वतःच्या कुटुंबापेक्षा शाळेला जास्त प्राधान्य दिले. कदाचित तेव्हा मला वाटायचं की तुम्ही आमच्यासोबत कमी वेळ घालवतात, पण तुम्ही एका मुलांचं आयुष्य घडवत होतात. शाळेची घंटा आज तुमच्यासाठी शेवटची वाजणार, पण हजारो विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्या शिकवणीचा आवाज आयुष्यभर घुमत राहील. पप्पा, आज तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू असतील, पण विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशात तुमचा वाटा कायम जिवंत राहील. तुमच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि भरपूर सुख लाभो हीच देवाकडे मनापासून प्रार्थना. आता शाळेच्या फाईल्स, जबाबदाऱ्या सगळं बाजूला ठेवून स्वतःसाठी मनसोक्त जगण्याची वेळ आली आहे. खूप जगा, मनसोक्त फिरा, नवीन ठिकाणं पहा, नवीन आठवणी जमवा आणि प्रत्येक दिवस हसत खेळत जगा. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातलं समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. तुमच्या या नवीन आयुष्याच्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.